शहरात राहणारी आदिती एकदा गावात राहायला गेली आणि गंमत काय आली, रात्री 12 वाजता अचानक तिचा मला फोन आला की मामा काय करू, माझी प्रचंड दाढ दुखते. मी म्हटलं आत्ता रात्री 12 वाजता काय करणार ना तुम्ही, सहज आता सुद्धा तुम्हाला अचानक एखादा असा फोन आला तर तुम्हालाही वाटणार आहे की आता 12 वाजता काय करायचं. पण थँक्स टू आजीबाईचा बटवा असं मला कधी कधी म्हणावं वाटतं, कारण आमची आजी सुद्धा लहानपणी असं काही झालं अचानक रात्री अपरात्री घडलं की एक छोटासा कापराचा तुकडा घ्यायची आणि सैंधव मिठाचा मोठा खडा तो घ्यायची आणि ते दोन्ही मिळून त्या दाढीच्या ठिकाणी दाबून धरायला सांगायची. ओके, कापसाच्या बोळ्यामध्ये तुम्ही कापराचा तुकडा आणि मिठाचा खडा घालून त्या दुखणाऱ्या दाढेवरती लावला की दाढ दुःखी अक्षरशः 5 मिनिटात थांबते. मला ते पटकन आठवलं, तिलाही तोच उपचार सांगितला. 15 मिनिटानंतर तिकडून फोन आला की दाढदुखी थांबलेली. आता गंमत, रात्री 12 वाजता शहरातली एखादी सुकुमार मुलगी गावाकडे गेलेली आहे आणि त्यावेळी जर दाढ दुखत असेल तर काय करावं हा एवढा मोठा प्रश्न पडतो. पॅनिक होऊन न जाता काही साधे सोपे घरगुती उपचार जर आपण लक्षात घेतले, समजून घेतले, जे आपल्याच भारतीय परंपरेत आपल्याला दिलेले खूप सुंदर आहेत, तर मला असं वाटतं अशा गोष्टींमध्ये सुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याला टॅकल करू शकतो.